कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। छावा क्रांतिकारी सामाजिक संस्था अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यातल्या पेणमध्ये भीक मागून आंदोलन केले आहे। गेल्या 4 वर्षांपासून छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बनवण्यासाठी या संघटनेने वारंवार पेण नगरपालिकेचा पाठपुरावा केला, परंतु वारंवार आश्वासनं देऊन सुद्धा संभाजी महाराजांचे स्मारक होत नसल्याने या संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी नगरपालिकेचे अधिकारी यांना विचारणा केली असता लवकरात लवकर काम सुरू होईल असं सांगण्यात येत आहे। जर नगरपालिका छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक बांधू शकत नसेल तर भीक मागून पैसे जमा करून नगरपालिकेला देत आहोत, त्यातून ते स्मारक बांधावं असं छावा संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र ठाकूर यांनी बांधकाम खात्याचे अधिकारी कांबळे यांना सांगितलंय। नगरपालिकेकडे पैसा राहिलेला नाहीये, त्यांच्या तिजोरीला उंदरागुची लागले म्हणून त्यांच्याकडे पैसा राहिला नाही। तुम्ही दान द्या, दान। आम्हाला महाराजांचं स्मारक उभा करायचं आहे, पण पेण नगरपालिका प्रशासनाकडे पैसा नाहीये। गेली 4 वर्ष आम्ही महाराजांच्या स्मारकासाठी मागणी करतोय, पण आज 4 वर्षामध्ये आपल्या माननीय आमदार रविसाहेब पाटलांनी 4 वर्षापूर्वी भूमिपूजन केलेलं होतं चिंचवड्यामध्ये, पण आज 4 वर्ष उलटून या जागेवर आजही महाराजांचं स्मारक उभं राहिलेलं नाहीये। करोडो रुपयाचा निधी पेण नगरपालिकेमध्ये आला, पण तो निधी फक्त रस्त्यांवर खर्च झाला, महाराजांच्या स्मारकासाठी पैसा नाही राहिला। म्हणून जनतेने, मायबाप बहिणींनो, माझ्या महाराजांच्या स्मारकासाठी तुम्ही मला दान द्या। महाराजांचं स्मारक उभं राहणं गरजेचं आहे। आज पेण तालुक्याला खूप मोठा इतिहास महाराजांचा आहे। मला त्याची लाज वाटते। राजा मला खरंच आज पेण तालुक्यामध्ये जन्म आला त्याची लाज वाटते। आज या पेण तालुक्याचं प्रशासन आज महाराजांचं, आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभं करत नाही। आज 4 वर्ष झाली आमदार साहेबांनी या महाराजांच्या चौकाचं भूमिपूजन केलं आणि आज त्या चौकाला 4 वर्ष होऊन सुद्धा त्या चौकाचा आज कुठला महाराजांचं स्मारक उभं राहत नाहीये। महाराज आज लाजीरवाणी गोष्ट आहे। या पेण तालुक्यामध्ये तुमचा इतिहास आहे। हे पेण तालुका तुमचं आवडतं स्थान होतं। ज्यावेळी तुम्ही ज्यावेळी स्वाऱ्या केल्या त्यावेळी तुम्ही पेण तालुक्याला पहिला पेण तालुक्यामध्ये तुम्ही विश्रांतीसाठी तुम्ही येत होते आणि इथून विश्रांती झाल्यानंतर तुम्ही पुढची स्वारी करत होते। पण आज या पेण तालुक्यामध्ये आम्हाला भीक मागायची वेळ आली। आम्हाला कसं घेऊन भीक मागायची वेळ आली छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी। आज वाटतं आज या तालुक्यामध्ये एवढ्या गोष्टी असताना, ऐतिहासिक वास्तू असताना त्या वास्तूंचं नादुरुस्त केलं जातंय, त्या वास्तूंकडे दुर्लक्ष केलं जाते। आणि आज महाराजांच्या चौकासाठी आज जनतेकडे आम्हाला भीक मागावं लागतो। हे नगरपालिका प्रशासन आहे।